तर 1 वर्षाच्या कालावधीत 2 मंत्री त्यांच्या मंत्रिपदावरून जावं लागलं. म्हणजे धनंजय मुंडे असतील आणि माणिकराव कोकाटे असतील. त्यानंतर अजित पवार हे तिसरे मंत्री, ज्यांचा मुलगा पार्थ पवार, त्यांचं एक प्रकरण जमिनीचं आलेलं आहे. या सगळ्या वादानंतर आणि शिंदे गटाचे काही असे नेते आहेत, म्हणजे संजय शिरसाट, संजय गायकवाड, संतोष बांगर, या सगळ्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं वाटत नाही तुम्हाला? आणि आत्तापर्यंत कसं देवेंद्र फडणवीस हे कडक हेडमास्टर अशा भूमिकेत असतात, पण या लोकांना फडणवीस काही बोलत नाहीत, असा एक समज होत चालला आहे. याची या या सगळ्या समजाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, असा समज होण्याचं काही कारण नाही आहे. पण एक गोष्ट मी सांगतो की माझं मत असं आहे की अनेक वेळा हे जे विचित्र प्रकारचे वक्तव्य किंवा काही लोक वेगळ्या पद्धतीनं वागतात, याने केवळ सरकारची बदनामी होती. याच्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून जी इन्स्टिट्यूशन आहे, ते इन्स्टिट्यूशनची बदनामी होती. लोकांच्या मनामध्ये लोकप्रतिनिधींच्या संदर्भात जो काही आदर असतो किंवा त्यांच्याबद्दलची भावना असते, ती भावना त्याच्यामुळे खाली जाते. तेव्हा मला ही चिंता नाही, सरकार मी सांभाळून घेईन. आणि सरकारमध्ये कोणी जर काही चुकीचं करत असेल तर त्याला 100% थांबवण्याची माझी ताकद आहे. आणि आज तर म्हणजे नंबर गेमही असा आहे की कुठली मजबुरी आमची नाही आहे काही थांबवण्याच्या संदर्भात. पण मला असं वाटतं की याच्यामुळे लोकप्रतिनिधींकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा मात्र कुठेतरी बदलतो. आणि म्हणून या संदर्भात शिंदेसाहेबही स्वतः आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून अनेक वेळा सांगितलं की बाबा, आपलं बोलणं आणि दुसरं आपण जे काही वागणं, या दोन गोष्टींमध्ये काहीतरी नियंत्रण, काहीतरी संयम असला पाहिजे. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न अजितदादांचा सांगितला, तर त्या प्रकरणामध्ये जे काही पुण्यातलं जमिनीचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सरकारने एकाही मिनिटाचा वेळ लावला नाही. कोणी मागणी केली नव्हती. लोकांची मागणी याच्या आधी मी त्याच्यामध्ये आदेश दिले. त्यामध्ये आपण FIR दाखल केला. पण त्या FIR मध्ये सर पार्थ पवारांचं नाव पण नाही आहे. अगदी करेक्ट आहे तुमचं म्हणणं. बघा, क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्समध्ये FIR हा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट असतो. FIR मध्ये नाव आहे म्हणजे तो दोषी आहे असं नाही, आणि FIR मध्ये नाव नाही म्हणून एखादा दोषी नाही असंही नसतं. FIR होताना कसा FIR होतो, तर त्या ठिकाणी यांनी विकली म्हणजे सरकारची जागा विकणाऱ्यावर FIR झाला. घेणारे जे होते त्याचा सिग्नेटरी कोण आहे, त्या सिग्नेटरीवर झाला. आणि जे अधिकाऱ्यांनी मदत केली त्यांच्यावर झाला. आता हे झाले FIR मधले आरोपी. आता ज्यावेळेस त्याची चौकशी होते, त्या चौकशीमध्ये अजून कोण कोण दोषी आहेत हा दोषारोप त्याचा फायनल होतो. आणि मग दोषारोप पत्र जे जातं ते खरं कोण आरोपी आणि कोण नाही आहे ठरवतं. FIR आरोपी ठरवत नाही, दोषारोप पत्र आरोपी ठरवतं. हे दोषारोप पत्र आता ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईल की बाबा, त्या दोषारोप पत्रात तुम्हाला सांगावं लागतं एखाद्याला आरोपी बनवलं तर का बनवलं आणि का नाही बनवलं नाही तर का बनवलं नाही. अजून ती चौकशी चाललेली आहे. त्यामुळे याच्यात आम्ही कोणाला वाचवणार नाही आहोत, वाचवण्याचं कारणही नाही आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल.